नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण समाज कल्याण विभागाची जी भरती आहे त्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण काय केले तर गणित बुद्धिमत्तांच्या प्रश्नांचा समावेश केला आहे आणि ते कोणते प्रश्न घेतले तर ते TCS ने विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। आता तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला TCS ने विचारलेल्या प्रश्नांचाच सराव करायचा आहे का तर तुम्हाला माहिती आहे ही परीक्षा कोण घेणार आहे TCS घेणार आहे। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे। आजचा आपला प्रश्नसंच कितवा आहे तर पहिलाच आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल असं विचारलंय। खूप सोपं आहे। काय बघा, पहिला नळ टाकी किती तासात भरतोय 10 तासात भरतोय। ठीक आहे, दुसरा नळ ती टाकी किती तासात भरतोय 15 तासात भरतोय। आपल्याला विचारलंय काय बाबा, दोन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल। एक सिंपल अशी तुम्हाला मेथड सांगतो। काय करायचंय, पहिला नळ घ्या, पहिला नळ किती आहे किती तासात भरतोय 10 तासात, गुणिले दुसरा नळ किती तासात भरतोय 15 तासात, छेदामध्ये पुन्हा काय करायचं पहिला नळ अधिक दुसरा नळ, काय करायचं पहिला नळ अधिक दुसरा नळ, मग काय होईल 10 अधिक 15। फक्त एवढी तुम्हाला मांडणी करायची। बघा काय मांडणी केली, पहिला नळ गुणिले दुसरा नळ, छेदामध्ये काय दोन्ही एकदम सुरू केलेत की नाही, त्यांनी दोन्ही एकदम सुरू केलेत म्हटलं काय करायचं छेदामध्ये दोघांची बेरीज करायची, उत्तर आपलं येऊन जाईल। मग काय येईल बघा, बरोबर काय होईल 10 गुणिले 15 जशास तसं राहील, छेदामध्ये काय होईल 10 अधिक 15 बरोबर किती होईल 25 होईल। मग बघा आता या ठिकाणी 5 ने भाग जातोय बघा, 25 5 5 25, 5 दुने 10, पुन्हा 5 ने भाग जातोय, 5 1 5, 5 त्रिक 15, काय राहिलं 2 गुणिले 3, मग 2 गुणिले 3 बरोबर किती 6। पहा बरं कुठं 6 ऑप्शन आहे का, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 6 दिलेला आहे। म्हणजेच जर दोन्ही नळ एकदम सुरू केले तर ती टाकी काय होईल 6 तासामध्ये भरेल। सोपं आहे, फक्त मेथड लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 2 असेल बघा, काय विचारलंय, एक नळ एक टाकी 6 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 6 तासात रिकामी करतो, दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल। पहिल्या गणितामध्ये आणि या गणितामध्ये फरक आहे, लक्षात घ्या। बघा इथं काय करतोय, पहिला नळ काय करतोय टाकी भरतोय, दुसरा नळ काय करतोय ती टाकी रिकामी करतोय। पहिल्या गणितामध्ये काय करत होते आपले दोन्ही नळ टाकी भरीत होते, इथं काय केलंय एक टाकी भरतोय आणि दुसरा काय करतोय टाकी रिकामी करतोय। मग काय बदल होईल का गणितामध्ये, 100% मेथड मध्ये बदल होईल। मग काय बदल होईल, पहिली स्टेप सारखीच राहील, काय पहिला नळ गुणिले दुसरा नळ, फक्त छेदामध्ये काय होईल पहिला नळ वजा दुसरा नळ। का होईल वजा दुसरा नळ, तर दुसरा नळ काय करतोय टाकी रिकामी करतोय। मग लक्षात ठेवायचं, जर दोन्ही नळ टाकी जर भरीत असले, काय करीत असले भरीत असले तर तुम्हाला काय करायची बेरीज करायची, आणि जर एक नळ टाकी भरतोय आणि एक नळ काय करतोय टाकी रिकामी करतोय, तर जो नळ टाकी रिकामी करील तो आपल्याला काय करायचा आहे वजा करायचा आहे। फक्त लक्षात ठेवायचं, जो नळ टाकी रिकामी करील तो काय करायचा आपल्याला वजा करायचा। दोन्ही टाकी भरीत असेल तर काय करायची बेरीज करायची, 2 नळ असो 3 असो। आता 3 ची मेथड वेगळी आहे, तुम्हाला सांगतो मी पुढे घेतलेलं आहे, आपण 3 नळाचं पण उदाहरण घेतलेलं आहे। मग काय होईल गणित आपलं बघा, बरोबर 6 गुणिले 8, छेदामध्ये काय होईल 6 वजा 2। आता 8 मधून 2 सॉरी 6 वजा 8 म्हणजे 8 मधून जर 6 गेले तर खाली किती राहतील 2 राहतील। मग बघा बे एक बे बे त्रिक 6, 3 गुणिले 8, 8 त्रिक किती 24। बघा बरं उत्तर 24 कुठं आहे, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय आहे 24 आहे। दोन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल, तर ती टाकी 24 तासात भरेल। लक्षात येतंय, खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला समजून घ्यायचंय आणि एवढं लक्षात ठेवायचंय कोणता नळ टाकी भरतोय आणि कोणता नळ टाकी रिकामी करतोय, एवढं डोक्यात ठेवायचं, तुमचं उत्तर कधीच चुकणार नाही। ठीक आहे, आणि हे सगळे प्रश्न कोणी विचारलेले आहेत
TCSने विचारलेले आहेत, म्हणून तुम्हाला काय करायचं, यांचाच जास्तीत जास्त सराव करायचा आहे. तुम्हाला अशाच पद्धतीचे प्रश्न काय करणार आहे, TCS विचारणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 3 नंबर बघा काय सांगितलं बघूया. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतो. बघा, पहिला नळ काय करतोय, टाकी भरतोय, दुसरा काय करतोय, रिकामी करतोय. जर दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास ती टाकी किती वेळात भरेल असं आपल्याला विचारलंय. ठीक आहे, बघू मग किती वेळात भरेल. काय सांगितलं होतं मी, पहिला नळ गुणिले काय, दुसरा नळ. पहिला नळ किती तासात भरतो, 10 तासात. दुसरा नळ किती तासात भरतोय, 15 तासात. मग गुणिले काय होईल, 10 गुणिले 15. छेदामध्ये काय होईल, पहिला नळ तर तशाच तसा येईल, किती आहे, 10. आता इथं वजा येईल का अधिक येईल, वजा येईल का, तर दुसरा नळ काय करतोय, टाकी रिकामी करायचं काम करतोय, मग वजा 15. मग बरोबर आपलं गणित काय होईल बघा, 10 गुणिले 15. छेदामध्ये किती राहतील आपले, 10तून 15 गेले किंवा 15तून 10 गेले तर खाली किती राहतात, 5 राहतात. पुन्हा भाग जातोय, 5 1 5, 5 दुने 10, काय 2 गुणिले 15, 2 गुणिले 15, 15 दुने किती, 30. पहा बरं 30 कुठं ऑप्शन आहे का, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्याला पहिलाच 30 दिलेला आहे. लक्षात येतंय मित्रांनो, खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, प्रश्न तुम्हाला बारकाईने वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एवढंच लक्षात घ्यायचंय की बाबा कोणता नळ टाकी भरतोय आणि कोणता नळ टाकी रिकामी करतोय, का दोन्ही नळ टाकी भरतच आहेत ते पण लक्षात ठेवायचं. दोन्ही भरत असतील तर काय करायची, बेरीज करायची, आणि जर एखादा नळ टाकी रिकामी करत असेल तर तो त्याच्यामधून काय करायचा, वजा करायचा, बाकी काहीही करायचं नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण समाज कल्याण विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अशा एकूण 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित भेटतील. आता तुम्हाला TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव का करायचा आहे, तर परीक्षा समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय, TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. त्याचबरोबर आपण या टेस्ट सिरीज सोबत काय करतोय, फ्रीमध्येच अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करतोय. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल. ठीक आहे. आता ICDSची तुम्हाला गरज नाही याच्यासाठी. ठीक आहे. मग या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला काय होतील, या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही एवढ्या स्टडी मटेरियलचा जर अभ्यास केला तर तुम्ही समाज कल्याण भरतीमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. आणि 170 पेक्षा जास्त जर मार्क आले तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी अप्लाय केलेला असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी काय होणार, 100% भेटणार. ठीक आहे. कुठल्याही पोस्टला अप्लाय केलेला असू द्या. मग या सगळ्यांची प्राइस किती आहे, तर 250 रुपये आपली किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा, 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30. याच्यावरती तुम्हाला काय करायचे, 139 रुपये पे करायचे आहेत. आणि ते पे केल्यानंतर त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे. आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे, 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल मित्रांनो, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारले बघा, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 20 तासात भरतो व तिसरा नळ 30 तासात भरतो, तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल. आता लक्षात घ्या, किती नळ आहेत, 3 नळ आहेत.
पहिला नळ पण काय करतोय, टाकी भरतोय, दुसरा नळ पण काय करतोय, टाकी भरतोयच, आणि तिसरा नळ सुद्धा काय करतोय, टाकी भरतोच आहे. मग जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर आपल्याला काय विचारलंय, ती टाकी किती वेळात भरेल. आता तिन्ही नळ टाकी भरतेत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. पण आता या ठिकाणी बघा, आपल्याला पहिली मेथड आपली चालणार नाही. ती पहिली जी मेथड आहे ती फक्त कधी काम येणार आहे, 2 नळासाठीच काम येणार आहे. मी स्पष्ट सांगतो, किती नळासाठी, 2 नळासाठी. 3 नळ असतील तर तुम्हाला आपलं बेसिक चांगलं पाहिजे, त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. ती म्हणजे कशी, पहिला नळ अधिक दुसरा नळ अधिक तिसरा नळ. मग काय होईल, पहिला नळ किती आहे, 10 आहे म्हटलं, तो 1/10 घ्यायचा, अधिक दुसरा नळ किती तासात भरतोय, 20 तासात म्हटल्यावर 1/20 घ्या, अधिक तिसरा नळ किती तासात भरतोय, 1/30, म्हणजे 30 तासात भरतोय म्हटलं 1/30 घ्यायचं. फक्त अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आणि गणित सोडवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी बघा, जर इथं त्यांनी विचार सांगितला असता बाबा 2 नळ टाकी भरतात आणि तिसरा नळ टाकी काय करतो, रिकामी करतो, तिसरा नळ जर टाकी रिकामी करीत असता तर फक्त आपल्याला ह्या प्लस ऐवजी काय करावं लागलं असतं, इथं मायनस करावं लागलं असतं. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे सगळे भरीत असतील तर प्लस करायचं, एखादा रिकामा करीत असेल तर तो रिकामा काय करायचा, त्याच्यातून फक्त वजा करायचा. ठीक आहे, एवढाच फरक आहे. मग या ठिकाणी बघा, आता इथे बेरीज करायची म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, त्यांचा छेद समान करावा लागेल. मग छेद समान करायचं म्हटलं आपल्याला काय करावं लागेल, अशी संख्या शोधावं लागेल की तिला काय होईल, ह्या तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे, किंवा या तिघांचा लसावी थोडक्यात. ठीक आहे, मग या तिन्ही संख्येने भाग जाणारी संख्या किंवा तिघांचा लसावी काढला तरी तो किती येतो बघा, 60 आहे बघा. 60ला काय होतं बघा, 10 सुद्धा भाग जातोय, किंवा 60 भागिले 10 म्हणजे काय, 10 गुणिले 5 6 बरोबर किती, 60. मग इथं काय होईल, गुणिले 6, 20 गुणिले 3 बरोबर किती, 60. मग इथं काय होईल, 1 गुणिले 3. त्याच्यानंतर बघा 30 दुने 60, मग इथं काय होईल, गुणिले 2. मग इथं काय होईल, 1 गुणिले 6 6, हे अधिकचं चिन्ह जशाच तसं. त्याच्यानंतर काय होईल, 1 गुणिले 3 म्हटलं किती होईल, 3, आणि अधिक 2 गुणिले 1 म्हटलं किती होईल, 2. मग या ठिकाणी काय होईल बघा, आपलं 6 अधिक 3 अधिक 2. मग 6 आणि 3 किती, 9, 9 2 किती, 11. मग बरोबर काय होईल आपलं, 11/60. ठीक आहे, आता 11/60 झालं. असा पण तुम्ही भाग देऊ शकता किंवा गुणाकार व्यस्त करून पण भाग देऊ शकता. म्हणजे कसं, तर 60/11. म्हणजे ह्या 11 आणि 60ला काय करायचं, आपल्याला फक्त भाग द्यायचा आहे. येणारं उत्तर काय असणार आहे, आपली प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग बघा, 11 1 11, 11 5 किती, 11 5 55. 60 मधून 55 गेले, खाली किती राहिले, 5 राहिले. आता 5ला भाग जात नाही म्हणून 5 वरती एक शून्य घेतला म्हणजे किती होतील, 50 होतील. शून्य घेतला म्हटलं इथं पॉईंट द्यावा लागेल. मग 5 शून्य घेतला, 50 झाले. मग 11 चोक किती, 44. 50 मधून 44 गेले, पुन्हा किती राहतील खाली, 6 राहतील. 6ला भाग जात नाही, 6 वरती पुन्हा एक शून्य घ्यावं लागेल, किती, 60 झाले. मग पुन्हा काय होईल, 11 5 55. 60 मधून 55 गेले, पुन्हा 5, म्हणजे ही क्रिया काय होईल, चालूच राहील. म्हणून आपलं उत्तर काय राहील, 5.45. किती, 5.45. हे काय असणार आहे, आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. बघा बरं, 5.45 तास कुठं ऑप्शन आहे आपल्याला, बघा या ठिकाणी 2 नंबरला. ती टाकी किती वेळात भरेल, तर 5.45 तासामध्ये ती टाकी भरेल. लक्षात ठेवा, सोपं आहे. ठीक आहे, फक्त तुमच्या बेसिक कन्सेप्ट काय पाहिजे, त्या ठिकाणी क्लिअर पाहिजेत. पुढचा प्रश्न बघा, एक नळ एक टाकी 8 तासात भरतो, दुसरा नळ 10 तासात व तिसरा नळ 20 तासात भरतो, तर तिन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल. पुन्हा तसंच सांगितलं बाबा, तिन्ही नळ आहेत, एकदम सुरू केले तर टाकी काय होईल, किती वेळात भरेल. आणि तिन्ही नळ काय करतायत, टाकी भरतायत. बघा गणित सेम आहे मित्रांनो, सेम. फक्त त्यांनी काय केले, टीसीएसनी फक्त हे तास बदललेत, फक्त ह्या संख्या बदलल्यात, बाकी एक शब्द सुद्धा बदललेला नाही. ठीक आहे, लक्षात येतंय. मग तुम्हाला काय करायचंय, म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला अशाच पद्धतीच्या गणिताचा किंवा प्रश्नांचा काय करायचा आहे, सराव करायचा आहे. का, तर आता हा प्रश्न तुम्हाला जशाचा तसा रिपीट होणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, काय जशाचा तसा प्रश्न रिपीट होणार नाही. फक्त हा प्रश्न रिपीट होताना काय होईल बाबा, या 8 तासाऐवजी 7 तास होईल, किंवा 5 तास होईल, 9 तास होईल, या 10 ऐवजी त्या 20 ऐवजी 16 होईल. म्हणजे फक्त असा संख्यामध्ये बदल करतील, बाकी गणित काय राहील, सेम राहील. ठीक आहे, मग काय करायचंय, 1/8 अधिक दुसरा नळ किती आहे,
1/10 अधिक तिसरा नळ किती तासात भरतोय 20 तासात म्हणजे 1/20. आता बरोबर आपल्याला काय करावं लागेल, यांचा छेद समान करावा लागेल. मग छेद समान करायसाठी आपल्याला यांचा लसावी काढावा लागेल किंवा अशी संख्या काढायची की ज्या संख्येला या तिन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. मग 40 अशी आहे बघा, 40ला काय होतं या तिन्ही संख्येने भाग जातोय बघा. 8×5 = 40 म्हणजे इथं काय होईल गुणिले 5. 10×4 = 40 म्हणजे इथं काय होईल गुणिले 4 आणि 20×2 = 40 म्हणजे इथं काय होईल गुणिले 2. मग काय होईल 5, 4, 2. 5 + 4 + 2. मग पुन्हा काय होईल बघा 5 आणि 4 9, 9 2 किती 11, 11/40. पुन्हा काय आलं 11/40 आलं म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 40ला 11ने भाग द्यावा लागेल म्हणजे 40/11. ठीक आहे. मग काय होईल बघा 11×1 = 11, 11×3 = 33, 11×3 किती 33. आता इथं बघा इथं तुम्हाला 3 आलं, पुढच्या पॉईंटच्या पुढचा तुम्ही भाग जरी केला नाही तरी तुमचं उत्तर येणार आहे. काय येणार आहे बघा इथं फक्त 3 पर्याय होणार एकच आहे. हे 2 4 1 5 ने चालू झाला, 1 4 ने चालू झालाय म्हणजे हा कट होईल, हा कट होईल. पण इथं दुसरा एक ऑप्शन आहे यापैकी नाही, म्हणून आपल्याला पुढचा भाग काय करावा लागेल द्यावा लागेल. मग 40 मधून 30 गेले खाली किती राहतील 7 राहतील. 7ला भाग जातो का नाही जात, 70 होतील, पॉईंट द्यावा लागेल. मग काय होईल 11×6 = 66. पुन्हा किती राहतील 4 राहतील, पुन्हा 40 होतील. मग पुन्हा काय होईल 11×3 = 33 म्हणजे काय होईल 3.63. ही प्रक्रिया पुढे काय होईल चालूच राहील. म्हणून आपलं उत्तर काय येईल या ठिकाणी 3.63 हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल. जर एकदम तिन्ही नळ चालू केले तर ती टाकी काय होणार आहे 3.63 तासामध्ये भरणार आहे. खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला याचा काय करायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा आहे. काय करायचं आहे जास्तीत जास्त सराव करायचा आहे. आणि सराव करताना फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला कशाचा सराव करायचा आहे TCSने विचारलेल्या प्रश्नांचा. मग ते कुठल्याही पदासाठी TCSने परीक्षा घेतली असू, कुठल्याही विभागासाठी घेतलेली असू, फक्त आपली अट काय पाहिजे की ती परीक्षा TCSने घेतलेली पाहिजे, एवढीच अट पाहिजे. कारण गणित बुद्धिमत्ता तुमची महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असू द्या त्या ठिकाणी सारखंच असतंय. फक्त कधी काय केलं जातं कधी रेल्वेवरती 2 गणितं जास्त विचारतात, कधी नळ टाकीवरती 2 गणितं जास्त विचारतात, किंवा कधी रांगेतील स्थानावर 2 गणितं जास्त विचारतात, किंवा कधी पझल्स विचारतात, कधी आकृत्या विचारतात. फक्त जे चॅप्टर आहेत ना याच्यावरती कमी जास्त केलं जातं. आणि कुणी सांगू शकत नाही की समाज कल्याणला कोणत्या चॅप्टरवर जास्त प्रश्न येतील आणि तलाठी भरतीला कोणत्या चॅप्टरवर जास्त प्रश्न येतील, किंवा इतर विभाग आहे समजा म्हाडा असेल, आता BMC झाली, कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न येतील हे महाराष्ट्रातला नाही जगातला कुठलाच माणूस सांगू शकत नाही. ठीक आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय सगळ्या चॅप्टरची तयारी करायची आणि कोणते प्रश्न घ्यायचे आहेत TCSने विचारलेलेच प्रश्न घ्यायचे आहेत. ठीक आहे. पुढचा 6 नंबर प्रश्न बघा. समान व्यासाच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल. आता बघा परत काय केलं त्यांनी पॅटर्न बदलून प्रश्न विचारलाय. काय सांगितलं बाबा समान व्यासाचे म्हणजे काय सारखे नळ आहेत, त्या नळातून काय होतंय सारखंच पाणी काय होतंय नळातून बाहेर पडतंय. असे किती नळांनी 5 नळ जर चालू केले तर ती टाकी काय होती 20 तासात भरती. पण जर त्याच्यापैकी फक्त 4च नळ सुरू केले तर ती टाकी किती तासात भरेल असं आपल्याला विचारले. काहीच करायचं नाही. फक्त काय करायचंय पहिले किती नळ आहेत 5 नळ आहेत, किती तासात टाकी भरतात 20 तासात. मग काय होईल 5 × 20 आणि छेदामध्ये काय करायचंय नंतर जेवढे नळ चालू ठेवले असतील तेवढे छेदात घ्यायचे. नंतर किती नळ चालू केलेत 4 नळ चालू केलेत. मग घ्या 4 बघा 4 1 4 4 5 20 काय राहिलं 5 × 5 5 × 5 बरोबर किती 25. पहा बरं 25 कुठं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 25 तास दिलेला आहे. लक्षात येते मित्रांनो खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला काय मेथड माहीत पाहिजे, गणित कसं सोडवायचं याची पद्धत माहिती पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला हे माहीत असेल तुमचा सराव असेल ना तर गणित बुद्धिमत्ता हा असा विषय आहे की जिथं तुम्ही 50 पैकी 50 मार्क या ठिकाणी घेऊ शकता. जर बायलॅकली समजा एखादा 2 प्रश्न गेले तर 48 मार्क किंवा 46 मार्क हे तुम्हाला 100% पडले पाहिजेत. आणि ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं ना त्यांना एवढे मार्क पडतातच. एवढे मार्क पडले तरच सिलेक्शन होतं. का तर तुम्हाला सांगतो GK काय असतंय
अनलिमिटेड जीके असतं, त्याच्यामुळे जीके मध्ये प्रत्येकाचे काय होतात 2-4 प्रश्न चुकतातच. मराठी व्याकरणामध्ये प्रश्न चुकत नाहीत, इंग्लिशवरती चुकत नाहीत का, तर तो ठराविक साचा असतो, त्याच्या बाहेर आपल्याला प्रश्न येत नाही. हा आता काय आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये काय होतं, होकॅबचे एखादे 2 प्रश्न इकडे तिकडे जाऊ शकतात, पण तसं गणित बुद्धिमत्ताचं नाही. गणित बुद्धिमत्ताचं काय, जर तुमची सगळ्या चॅप्टरवर कमांड असेल तर त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 7 नंबर. समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 15 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 5 नळ सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल. बघा सेम प्रश्न, फक्त काय केलंय, नळाची संख्या बदलली, बाकी काहीच नाही. मग किती नळ होते, सुरुवातीला समान व्यासाचे 6 नळ होते, किती तासात भरत होते 15. मग घ्या 6 गुणिले 15, छेदामध्ये नंतर किती नळ चालू केलेत, 5 नळ चालू केलेत. घ्या 5, बघा 5 1 5, 5 त्रिक 15, काय होईल 6 गुणिले 3, 6 त्रिक किती 18. कुठे 18 ऑप्शन, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 18 दिलेला आहे. काहीच नाही मित्रांनो, खूप सोपं आहे. गणित व बुद्धिमत्ता आहे ना, विद्यार्थी जेवढा बाऊ करतात ना त्याच्यापेक्षा सोपं आहे. काय होतं तुम्हाला सांगतो मी, ऑनलाईन पेपर असतो, पेपर सोडवताना विद्यार्थ्याचं काय होतं, हे सोपे प्रश्न म्हणजे जे प्रश्न आपण सोडवलेत का ते आपल्या लक्षात राहत नाहीत, पण जे प्रश्न आपल्याला सुटला नाही ना तोच प्रश्न आपल्या डोक्यात असतो. अरे कारण का डोक्यात असतो, तर तो प्रश्न आपण जास्त वेळेस वाचतो, जास्त फोकसने वाचतो, म्हणून पेपर सुटल्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही कधी लक्षात ठेवा, तुम्हाला आधी हेच प्रश्न आठवतात की जे आपले चुकलेले असतात किंवा जे प्रश्न आपल्याला माहीत नसतात. म्हणजेच आता प्रश्न माहीत नसला की अवघड असतो, प्रश्न माहीत असला की सोपा असतो, एवढाच फरक आहे. अवघड आणि सोपा असं काही नसतं, फक्त तुम्हाला एखादी गोष्ट माहीत असेल तर ती तुमच्यासाठी सोपी असते, एखादी गोष्ट अवघड असेल तर ती तुमच्यासाठी अवघड असते. उदाहरण सांगतो, जर मी तुम्हाला म्हणलं बाबा भारताची राजधानी, तर तुम्ही लगेच उत्तर देता सर भारताची राजधानी काय, दिल्ली आहे. मग हे तुम्ही काय म्हणता बाबा, हे सोपं आहे, ठीक आहे बरोबर. पण मी जर तुम्हाला इथं एखादा समजा देश विचारला, आफ्रिका समजा इथलं विचारलं तुम्हाला काँगोची राजधानी काय, तर तुम्ही काय म्हणता, सर आम्हाला माहीत नाही. म्हणजे हा प्रश्न काय आहे, अवघड आहे. आता जर ही तुम्हाला राजधानी माहीत असती तर हा प्रश्न तुम्हाला काय झाला असता, सोपा झाला असता. प्रश्नाचा दर्जा काय आहे, दोन्ही ठिकाणी राजधानी विचारली. बरं इथं म्हणता तुम्ही भारत आपला देश आहे, मग इथं भारताऐवजी जर तुम्हाला विचारलं असतं बाबा रशियाची राजधानी, तरी तुम्ही उत्तर दिलं असतं मॉस्को आहे. जर म्हटलं असतं जपानची तरी उत्तर दिलं असतं, अमेरिकेची विचारलं असतं, इंग्लंडची विचारलं असतं. म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला काय वाटतं, सोपं वाटतं, जे तुम्हाला माहीत नाही ते तुम्हाला काय वाटतं, अवघड वाटतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, पेपरमध्ये अवघड सोपं असं काही नसतं. आपला अभ्यास कमी असला तर आपल्याला पेपर अवघड जातो, आपला अभ्यास चांगला असला तर आपल्याला पेपर सोपा जातो. पेपर कितीही अवघड असू द्या, बघा मेरिट हाय लागतात, 170च्या पुढेच तुम्हाला मार्क पाहिजेत, अवघड असू सोपा असू, ठीक आहे. 170 मार्कासाठी तुम्हाला संपूर्ण तयारी करावी लागेल. पुढचा प्रश्न बघा 8 नंबर. एक नळ एक टाकी 18 तासात व दुसरा नळ 9 तासात भरतो. पहिला नळ 3 तास सुरू ठेवला व बंद केला तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळास किती वेळ लागेल. बघा आता पुन्हा पॅटर्न बदललाय. काय सांगितले बघा, एक नळ टाकी काय करतोय 18 तासात भरतोय, दुसरा नळ काय करतोय ती टाकी 9 तासात भरतोय. आता इथं काय केलं, पहिला नळ फक्त 3 तास चालू केला आणि त्याच्यानंतर काय केला, बंद केला. आणि दुसरा जो नळ आहे म्हणजे उर्वरित जी टाकी आहे ही टाकी भरायला दुसऱ्या नळाला किती वेळ लागेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न अवघड जरी वाटत असला ना, आता तुम्हाला अवघड वाटेल, पण ज्यावेळेस मी तुम्हाला मेथड सांगेन ना तुम्ही म्हणता सर हा आधीच्या प्रश्नापेक्षाही सोपा प्रश्न आहे. कसा सोपा आहे बघा. पहिला नळ किती तासात भरतोय, 18 तासात. घ्या 18, बघा बरं का, पहिला नळ 18 तासात भरतोय, 18 घ्या. फक्त काय करा 18/18 घ्या, म्हणजे वरती पण पहिला नळ घ्या आणि छेदामध्ये सुद्धा पहिला नळ घ्या. बघा बरं का, तुम्ही म्हणता सर हे काय सांगता, पहिला नळ किती तासात भरतोय 18 तासात, अंशामध्ये पण 18 घ्या, छेदामध्ये पण 18 घ्या, म्हणजे 18/18 घ्या. गुणिले काय करा, दुसरा नळ किती तासात भरतोय 9 तासात भरतोय, गुणिले 9 करा. झालं. आता राहिला प्रश्न कशाचा, पहिला नळ आपला 3 तास चालू केलेला आहे. पहिला नळ किती तास चालू केलता, 3 तास चालू केलता. मग फक्त इथं एक करायचं, ह्या 18 मधून वजा 3 करायचं, फक्त एवढं एक्स्ट्रा करायचं, उत्तर तुमचं येऊन जाईल. मग 18 मधून जर 3 वजा केले तर 18 वजा 3 गेले किती राहतील, इथं करतो किती राहतील 15/18 आपले जशाच तसे, गुणिले किती 9. मग काय होईल बघा, 9 1 9, 9 दुने किती 18, बरोबर किती राहील आपलं
15/2. मग 15/2 हा जर भागाकार केला तर आपलं उत्तर किती येईल? 7.5. आता हा कॉमन भागाकार आहे, करून दाखवायची गरज नाही. किती येईल? 7.5. मग कुठे आहे 7.5? बघा या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे 7.5. काय अवघड वाटलं का सोपं वाटलं गणित? 100% सोपं वाटलं असेल आता. पण गणित सोडवायच्या आधी अवघड वाटलं ते की नाही? मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? प्रश्न जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला काय वाटतो? तो सोपा वाटतो. आणि जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला तो काय वाटतो? अवघड वाटतो. आता हा प्रश्न तुम्हाला अवघड वाटला होता, आता पुढचा प्रश्न तुम्हाला सोपा वाटेल. बघा हा प्रश्न तुम्हाला काय वाटेल? सोपा वाटेल. का सोपा वाटेल? तर तुम्हाला माहिती आहे कसं सोडवायचं ती, म्हणून हा सोपा वाटेल. लक्षात येतंय? जर तुम्हाला माहीत नसतं तर पहिल्या प्रश्नावानीच हा तुम्हाला काय वाटला असता? अवघड वाटला असता. पण आता तुम्हाला मेथड माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला सोपं वाटणार आहे. मग पहिला नळ किती तासात भरतोय? 20 तासात भरतोय. मग तुम्ही लगेच काय करता? 20/20 घेता. दुसरा नळ किती तासात भरतोय? 40 तासात भरतोय. लगेच करता गुणिले 40. परत बघता बाबा पहिला नळ किती तास चालू ठेवला? 5 तास चालू ठेवला. मग इथं करा -5. झालं. आणि ज्याचा प्रॅक्टिस चांगली ना त्याला हे लिहायची सुद्धा गरज नाही. तो लिहितानाच काय करेल? पहिला नळ किती आहे? 20 आहे. किती तास सुरू ठेवलाय? 5 तास. मग 20 मधून 15 वजा करीन, म्हणजे 20 मधून 5 वजा करीन किती राहतील? 15/20 गुणिले दुसरा नळ किती वेळ चालू ठेवायचं, म्हणजे किती तासात भरतो? 40. डायरेक्ट तो अशीच मांडणी करीन. हे करायची सुद्धा त्याला गरज नाही. कधी? त्याला माहिती असेल, त्याचा सराव असेल तर ठीक आहे. पण आता मी तुम्हाला डायरेक्ट असं का सांगत नाही? तर बाबा तुम्हाला जर डायरेक्ट असं सांगितलं आणि जर तुमचा गोंधळ झाला, परीक्षेमध्ये तुम्हाला आठवलंच नाही हे 15 वरती लिहायचे की खाली लिहायचे, मग काय करायचं? गेला मार्क. त्याच्यामुळे आपला बेसिकपासून जायचं, एक स्टेप वाढल. ही स्टेप लिहायला आपल्याला किती? 5 सेकंद लागतात. परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर वेळ असतो. 100 प्रश्नासाठी आपल्याला काय असतात? 120 मिनिटं असतात, म्हणजे 2 तास वेळ असतो. त्याच्यामध्ये बघा मराठी आणि जीकेचा असा आहे की प्रश्न सरासरी 30 सेकंदात सोडून होतो. किती सेकंदात? 30 सेकंदात. म्हणजे तुमचे हे 50 प्रश्न काय होतात? 50 मिनिटात सोडून होतात. म्हणून तुम्हाला काय होतं? गणित बुद्धिमत्ताला तुम्हाला जास्त 50 प्रश्न 50 मिनिटात नाही, 50 प्रश्न तुमचे 30 मिनिटात सोडून होतात. मग बघा तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिशला किती वेळ शिल्लक राहतो. ठीक आहे. मग बघा 20×1 20 दुने काय होईल? 40. काय राहिलं? 15×2 15×2 बरोबर किती? 30. कुठे ऑप्शन 30? बघा या ठिकाणी 3 नंबरला आहे ऑप्शन 30. संपला विषय. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न. एक नळ एक टाकी 15 तासात, दुसरा नळ 20 तासात भरतो. पहिला नळ 3 तास सुरू ठेवला व बंद केला तर उर्वरित टाकी भरण्यास दुसऱ्या नळास किती वेळ लागेल? आता बघा पहिला नळ किती तास आहे? 15 तासात. दुसरा नळ किती तासात भरतोय? 20 तासात. किती तास नळ चालू ठेवलाय? पहिला नळ 3 तास चालू ठेवलाय. मग आता याचं उत्तर काढायचं आणि ते उत्तर काय करायचं मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. ओके. धन्यवाद मित्रांनो.